विटा सांगली आयोजित प्रॉपर्टी एक्सपो विटा 2025। आपलं सेकंड होम असावं जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे सांगली मिरजेत। ही सुवर्ण संधी आम्ही आपणासाठी घेऊन येत आहोत विटा या सुवर्ण नगरीत। रविवार दिनांक 22 जून सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत जय मल्टीपर्पज हॉल, मायनी रोड, विटा। आम्ही सर्वांना आवाहन करतो आपण प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी। विटा नगरीचे युवा नेते माजी नगरसेवक माननीय श्री पद्मसिंह भैया पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अण्णादाजी आणि कंपनी। आमदार पडळकरांवरील नाराजी व वैभव पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे दिला राजीनामा। भाजपचे जिल्हा सचिव पंकज दबडे यांच्या राजीनाम्याने खळबळ। आमदार गोपीचंद पडळकर समर्थक भाजपचे सांगली जिल्हा सचिव पंकज दबडे यांनी राजीनामा दिल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली। त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। पंकज दबडे भाजपमध्ये कार्यरत असून ते आमदार गोपीचंद पडळकर समर्थक आहेत। विटा शहराचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी भाजपात प्रवेश केला। तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर पंकज दबडे नाराज असल्याचे बोलले जात आहे। त्यातूनच हा राजीनामा झाला असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। पंकज दबडे यांनी भाजपमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या। त्यांनी अनेक प्रश्नांवर आवाज उठवला होता। पंकज दबडे हे भाजपचे जिल्हा सचिव या पदावर कार्यरत होते, तर त्यांच्या पत्नी अर्चना पंकज दबडे या विटा शहराध्यक्ष पदावर कार्यरत होत्या। त्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। पंकज दबडे यांचे समर्थक नाराज असून त्यांनीही राजीनामा दिला आहे।